नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो. पूर्वीच्या काळी मनोरंजनाची फारशी साधनं उपलब्ध नव्हती. त्यावेळी समाजाचं मनोरंजन करण्यामध्ये डोंबारी समाजाचा महत्त्वाचा सहभाग असायचा. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करून डोंबारी समाजातील इतर घटकांचं मनोरंजन करत असे. त्यामुळे डोंबारी समाज वर्षानुवर्ष भटकंती करून जीवन जगलाय. त्यामुळे त्यांच्या जन्म मृत्यूची नोंद देखील आढळून येत नाही. वर्षानुवर्ष या समाजाची उपेक्षा सुरू आहे. गावोगावी फिरून मनोरंजन करणारा समाज काळाच्या ओघात वंचित शोषित जीवन जगत आहे. येथील महिला आजही विकासापासून कोसो दूर आहेत. ज्ञानाचा प्रकाश आजही त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचलेला नाही. आमच्या दरवाजापर्यंत हा शिक्षणाचा भगीरथ पोहोचेल का, असा प्रश्न येथील महिला सध्या उपस्थित करतायत. हा समाज वर्षानुवर्ष भटकंती करून जगल्यामुळे यांची वडिलोपार्जित अशी कोणतीही प्रॉपर्टी आपल्याला आढळून येत नाही. स्वतःची स्वहक्काची जागा नसल्यामुळे स्वतःचा राहण्याचा देखील प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे. सरकारने केलेल्या पुनर्वसनाच्या जागेवर स्वतःचं स्वहक्काचं घर देखील बांधणं त्यांना शक्य नाही. असे अनेक प्रश्न आजही या समाजापुढे उभे आहेत. यांच्या मुलांचं व्यवस्थापन कसं होणार, इतरही प्रश्न फार मोठा आहे. आमचं बाळ अडणी आहे. आमचं बाळाला बोलायला येत नाही, चालायला येत नाही. एकाला एक बोला म्हणले तर कोणाला बोलायला येत नाही. आमचं बाळ जरा अडणी आहे. आमचं शाळा झाली नाही, काय नाही. आमचं बापदादांनी आम्हाला शाळा शिकवलं नाही, काय नाही. आमचं बाळ म्हणले तर कोणाला बोलायला येत नाही. तेवढा आम्हाला गोरगरिबाचा आम्हाला सोयी करा. तेवढ्या लाडकी बहिणीचं पैसे योजना, पाण्याची सोय आहे, पाण्याची सोय आहे, नळ आहे, निम पाण्याची सोय आहे. उन्हाळा झाला की पाणी बंद पडते, पावसाळा असला तर थोडं थोडं पाणी येते. पाण्याची थोडं सोय आहे. पण तेवढंच आम्हाला शिक्षणाला जाता आता आश्रमशाळामध्ये आता शिक्षणाला पाठवायला लागलं. जसं जसं माहिती व्हायला लागलं तसं आम्ही शिक्षणाला लेकर पाठवायला लागलं. कामधंदा कुठं खुरपायला, शेतात खुरपायला जाते, कुठं गवंडीच्या हाताखाली जाते, कुठं बी कामाला मुरुमच टाळल्या, खच टाळल्या भरायला जाते. काम नाही, काय नाही. एक दिवस आलं तर 8 दिवस बसून खायचं, एक दिवस काम केलं तर 8 दिवस तेच बसून खायचं. पहिले खेळ करून खात होते, मागून खात होते. आता सगळं पिक्चर निघाला, टीव्ही निघाला, नाटक निघाला, तर कोण बघणार आहे खेळ. आता खेळ सोडून टाकलाय, मागाई सोडून टाकलाय. आता खुरपून करून खायला लागलंय. कुठं शेतात काम मिळालं तर कामाला जाते, कुठं मुरुमच टाळायला आलंय, कुठं खताचं टाळायला आलं तर भरून तेवढंच काम करून खातं. दुसरा तर काय नाही. आम्हाला शेत नाही, शिवार नाही. आम्हाला का जमीन आहे का काय आहे. एक तर जागा दिले तर ते जागा सुद्धा नावावर देईना झालाय. घरकुल आलाय तर घरकुल आम्हाला वर बांधू नका म्हणायला लागलंय. आम्हाला जागा नाही, काय नाही. आता आम्ही कुठं बांधायचे. घरकुल आलं तरी आम्हाला बांधू नका म्हणते इथे. मग आम्ही कुठं जायचे. एवढं जागा माळावर दिले, ते जागेवर राहू नका म्हणलं तर आम्ही कुठं जायचं. लहान लहान लेकरं घेऊन आम्ही कुठं जाऊन कुठं बसून हे करायचं आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही सरकार लोकांना आम्हाला जागाची, घरकुलची तुम्ही सोय करून द्यायचे. आम्ही काय सुद्धा नाही. आम्ही डोंबरीत जात आहे. आम्ही पहिले मागून खात होते, खेळ करून खात होते. आता काय तेवढं एक दिवस कामाला गेलं तर 8 दिवस बसून खायचं. कोण कामाला बोलून बी नेत नाही. 1-2 बाई नाही, 10-15 बाया आहे. तेवढ्या बायाला कोण कामाला नेत नाही. 250ला 150 रुपयाला दिवसभर उन्हातानाच काम करून मरायचे. ते 150 रुपयामध्ये काय येतं. आता माळ बी महाग झालाय, किराणा दुकानचं बाजार बी महाग झालाय. ते 150 रुपयाला आणि 250 रुपयाला काय येतात. 1 किलो साखर येत नाही 50 रुपयाला. तेलचं पुडा 200 रुपयाला आहे. कसं खायचं, कसं जगायचं. तर गोर गरीबाला आम्हाला सरकार लोकांना मदत करा. आमचा हात जोडणी विनंती आहे.